नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याही शेतामध्ये सोलर आहे तर सोलरपासून सावध राहा. कारण की आमच्या शेजारच्या गावामध्ये एक घटना अशी घडलेली की पावसाळ्यामध्ये एक व्यक्ती चिकचिक चालू होती. दुपारच्याच वेळेस चिकचिक चालू असताना ती व्यक्ती त्या सोलरखाली जाऊन बसली होती. मोटर चालू होती, त्यांना माहीतच नाही की मोटर चालू आहे म्हणून. कारण की हिचा काय आवाज येत नसतोय, काय होत नसतंय. मोटरही चालू होती, विहिरीतली शेततळ्यामध्ये पाणी पडत होतं. ऊन पडलं होतं आणि उन्हामध्ये पाऊस येत होता. त्यावेळेस मित्रांनो, ही करंट जे चालूच होता आणि करंट चालू असतानाच काय झालं की अचानक असा त्या व्यक्तीने वरती हात लावला. वरती म्हणजे आता कुठल्या भागामध्ये हात लावायचा नाही ते मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, त्या भागाने शेतकरी मित्राने आपल्या वरती हात लावला. वरती हात लावल्यानंतर त्याला जागेवरतीच करंट बसला मित्रांनो. कारण की हा करंट म्हणजे DC करंट आला. जो काय आपल्या घरामध्ये लाईटीचा करंट असतो तो AC करंट असतो आणि हा जे सोलरचा जे करंट असतो तो DC करंट असतो. DC करंट म्हणजे मित्रांनो तो डायरेक्ट करंट असतो. तर तो करंट आणि AC करंट म्हणजे आपल्या घरातला करंट आणि ह्या करंटमध्ये फरक काय आहे? तर घरातला जो काय आपला करंट असतो, जे काय लाईट बोर्डातनं सबस्टेशनमधून आपल्या घरामध्ये करंट लागत असतो, तर तो मित्रांनो करंट असा जर व्यक्ती चिटकला तर तो करंट असा काही वेळेस व्यक्तीला लांब फेकून देत असतो किंवा असं थरथर अंग कापल्यागत होत असतं आणि त्याच्यामुळं करंट ती कदाचित सुटतो म्हणजे सुटण्याचे चान्सेस असतात त्याच्यात, कारण की करंट ते डायरेक्ट फेकून देत असतो. तर ही करंट मित्रांनो डायरेक्ट असतो. तर ही करंटचं काय वैशिष्ट्य आहे, तर ही करंट जर माणसाचा चिटकला तर त्याला करंट लागला ही पण ओळख येत नसते. कारण की ते असं काय हालत नाही, काय नाही, जागेवरती असा जर चिटकून राहिला तर तो जागेवरतीच चिटकून बसत असतो आणि ज्यावेळेस तो म्हणजे संपला त्यावेळेसच तो करंट सोडून देत असतो. त्यामुळे मित्रांनो ही करंट एकदम बेकार आहे. पावसाळ्यामध्ये कुठल्या गोष्टीला हात का लावू नका तुम्ही, ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि कुठल्या प्रकारे काळजी घ्यायची ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर नमस्कार मित्रांनो, ही 3 HP सोलर पॅनल आहे, आपण बघू शकताय. आता पावसाळ्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची, कुठल्या प्रकारे कुठल्या वस्तूला आपण हात लावायचा नाही. जरी पाऊस आला, आपण जरी त्या सोलरच्या आसऱ्याला बसलो आपण खाली, तरी कशाप्रकारे कुठं बसायचं आहे आपल्याला. आणि चुकूनही मी आता तुम्हाला लावतोच त्या साईडला कुठंही चुकूनही हात लावून देऊ नका मित्रांनो. ज्या प्रकारे जे पावसाळ्यामध्ये आपल्याला ही एंटिना असणं महत्त्वाचं आहे, कारण की हा एंटिना काय करत असतो काम, ज्यावेळेस वीज लवत असते ती वीज सोलरवर पडून आपलं नुकसान होऊ नये, त्याच्यामुळं ती वीज सोलर ती जे एंटिना काय करत असतो, तो वीज पडणार आहे ती साईटला खेचून टाकत असतो. ते त्या एंटिनाचं काम असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण सोलरच्या आसऱ्याला बसत असतो, चिकचिक चालू असते किंवा ऊन लागत असतं, त्याच्यामुळे आपण सोलर खाली बसत असतो, त्यावेळेस ही आर्टिंग साईटला दिलेली असते बघा. ही जी सोलरची आर्टिंग आहे इथं साईटला दिलेली असते, त्या आर्टिंगला ही हात लागून देऊ नका. कारण की कधी लीक जर वायर झाली तर त्या आर्टिंगवरून आपल्याला करंट बसण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आर्टिंगलाही हात कधी लावू नका. सोलर खाली आल्यानंतर मित्रांनो, किंवा सोलरच्या प्लेटला आपण हात लावत असतो, ते लावायच्या अगोदर तुम्ही महिन्याला किंवा 15 दिवसाला ही जी वायर आहे सोलरची, ही जी आपण वायर बघू शकताय, ही कोटेशनमध्ये मित्रांनो त्यांनी कंपनीवाल्यांनी चांगल्या प्रकारे ती केलेलं आहे, काय म्हणते, फिटिंग केलेली मित्रांनो. ही अगोदर वायर आणि त्याच्या आतमध्ये ही वरून कोटेशन घातलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो काय होतं, काय वेळेस उंदरं आपल्या ह्याच्या साईडला जे काय आपलं खरपण असल्यामुळं बोळ असतात किंवा आणि काय असतं, त्याच्यामुळे उंदरं असतात मित्रांनो. तर ते उंदरांनी वायर कुरतडून अशा लोखंडी साईडला कुठं पण लागत असते. कारण की उंदरं असं कुठंही असं कुरतं नाही. ज्यावेळेस त्यांना बसायला जागा येते, म्हणजे आता बसायला जागा म्हणजे इथं लोखंड आहे, ह्याच्यावरच बसणार मित्रांनो. जिथं असं त्यांना बसण्याचं पॉईंट आहेत तिथं ते बसत असतात. आणि वायर कुरतडून जर चुकून ह्याला लागली, असंच आमच्या शेजारच्या गावामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी, कशाप्रकारे त्यांना शॉक बसला की असंच ह्या कप्प्यावरती वायर कुरतडली होती, ती वायर कुरतडून ह्या लोखंडाला टच झाली होती. आणि ती टच झाल्यामुळं मित्रांनो, त्या जे काय करंट बसला होता ज्या काय शेतकऱ्याला, त्यांनी काय असं लक्षच दिलं नाही. आणि पाऊस पडल्यानंतर ते दुपारच्या वेळेस ऊन पडलं होतं आणि उन्हात पाऊस पडत होता, त्याच्यामुळे ते सोलरच्या आसऱ्याला खाली आले आणि चुकून त्यांचा धक्का, मोटर पण चालू होती, चुकून धक्का त्यांचा ह्या लोखंडी रोडला लागला. त्यावेळेस त्यांना मित्रांनो करंट बसला. करंट म्हणजे असा शक्यतो करून असं नाही की बाबा करंट त्याला 24 तास चालूच आहे आणि करंट त्याला मोटर चालू असली म्हणजे करंट लागतोच, असं नाही मित्रांनो. कंपनी चांगल्या प्रकारे त्याला हे केलेलं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे. परंतु आपलं चुकून हात किंवा उंदरांनी कुरतडून चुकून
टच जर झालं आणि आपला चुकून जर हात लागला तर त्याला करंट येऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळे होता होईल तेवढं हात लावायचंच जपून असलेलं बरं. त्याच्यामुळं हात लावू नका.